नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजची विशेष बातमी. महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं शहरावर वर्चस्व कोणाचं याचा निर्णय करणारी निवडणूक उद्या गुरुवार दिनांक 15 जानेवारी रोजी होत असून या निवडणुकीसाठी 16 प्रभागातील 65 जागांसाठी 411 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान 341 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून यासाठी तब्बल 2,61,239 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. परभणी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं तिसरं आणि अंतिम प्रशिक्षण आज 14 जानेवारी रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणी संपन्न झालं. यावेळी 341 मतदान केंद्रासाठी नियुक्त 404 पथकातील 1,616 अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण आणि साहित्य वाटप करण्यात आलं. 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेच्या अनुषंगानं 5 निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या पथकात 95 मास्टर ट्रेनर्स, 62 झोनल अधिकारी नेमण्यात आले आहेत. प्रत्येक बूथवर एक महिला कर्मचारी नियुक्त करण्यात आलेली आहे. प्रभाग क्रमांक 15मधील बूथ क्रमांक 19 महात्मा गांधी विद्यालय एकता नगर शाळेत एक सखी पिंक बूथ उभारण्यात आला आहे. तर प्रभाग क्रमांक 1मधील बूथ क्रमांक 18 शनिवार बाजार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात एक दिव्यांग बूथ उभारण्यात आला आहे. तसंच एक बूथ आदर्श बूथ देखील उभारण्यात आला आहे. याच अनुषंगानं दिनांक 14 जानेवारी रोजी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय येथून साहित्य सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या प्रभागातील सर्व बूथवरील मतदान केंद्रावरील अधिकारी कर्मचाऱ्यांना साहित्याचं वाटप करण्यात आलं. जीवराज डापकर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदान केंद्रावरील अधिकारी कर्मचारी आणि वाहनांना पुष्पहार घालून वाहनं मतदान केंद्रावर रवाना केली. यावेळी निवडणूक निरीक्षक मेघना कावली, रत्नदीप गायकवाड आणि निवडणूक अधिकारी नितीन नार्वेकर यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते. दिनांक 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून या अनुषंगानं मुख्य निवडणूक निरीक्षक मेघना कावली यांनी निवडणूक आचारसंहिता कक्षाचा आढावा घेतला. यामध्ये SST, FST, VVT पथकामार्फत केलेल्या कार्यवाहीबाबतही आढावा घेण्यात आला. तसेच साहित्य वाटप कार्यक्रमाचा आढावा घेऊन यामध्ये एकूण 6 कार्यवाही करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आज जिंतूर रोडवरील पथकानं 5 कंटेनर थांबवून चौकशी केली. त्यामध्ये दारूच्या बाटल्या आढळून आल्या, परंतु आवश्यक कागदपत्र आढळून आल्यामुळे कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याची माहिती आचारसंहिता कक्ष प्रमुखांनी दिली आहे. साहित्य वाटपास गैरहजर अधिकारी कर्मचारी यांचा अहवाल सादर करण्याच्या आणि सर्व पथकांनी दक्ष राहून बारकाईने कामकाज करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. परभणी शहरात उद्या दिनांक 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेच्या अनुषंगानं कोणतीही अनुचित घटना घडू नये, मतदान प्रक्रिया ही शांततेत पार पाडावी यासाठी महापालिकेमार्फत सर्व 341 मतदान केंद्रांवर CCTV कॅमेरे बसवण्यात आले असून त्याद्वारे मतदान केंद्रावर वेबकास्टिंग होत आहे. या अनुषंगानं सर्व निवडणूक निर्णय अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकारी यांच्यामार्फत मतदान केंद्राध्यक्षांना आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या आहेत. दरम्यान दिव्यांग, गरोदर माता आणि वयस्कर मतदारांना मतदानाचा हक्क बजावणं सोयीस्कर व्हावं यासाठी परभणी शहर महापालिका आरोग्य विभागाच्या वतीनं आरोग्य कर्मचारी मतदान केंद्रावर व्हीलचेअरची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. एकूणच परभणी शहर महापालिकेच्या मतदानासाठी महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. याच अनुषंगानं जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीनं देखील कडेकोट आणि चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याविषयी बोलताना पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी म्हणाले, नमस्कार. परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 4 पोलीस उपाधीक्षक, 11 पोलीस निरीक्षक आणि 70 पोलीस अधिकारी तसेच 750 पोलीस अंमलदार आणि 840 गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आलेले असून एक राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे अतिरिक्त 36 वाहने पेट्रोलिंगसाठी तैनात करण्यात आलेले असून ते CCTVने सुसज्ज आहे. त्याच पद्धतीने
कोणी अनुचित प्रकार करत असेल तर त्यासाठी ड्रोन पेट्रोलिंग देखील करण्यात येत आहे. कोणीही कुठल्याही प्रलोभनांचा वापर करू नये, केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल हे याद्वारे आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो. सोशल मीडिया मॉनिटरिंग 24/7 करण्यात येत आहे. त्याच पद्धतीने अनधिकृत प्रचार कोणी करू नये त्यासाठी देखील सतत पेट्रोलिंग आणि गस्त ठेवण्यात आलेली आहे. सर्वांनी निष्पक्ष आणि निर्भय वातावरणात मतदान करावे यासाठी परभणी पोलीस दल सज्ज आहे. जय हिंद. राज्य निवडणूक आयोगानं 13 जानेवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या अनुषंगानं आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. परभणी जिल्ह्यात 54 तर पंचायत समितीच्या 108 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. निवडणुकीसाठी प्रशासन, जिल्हा परिषद आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून मतदारांनी निर्भयपणे 5 फेब्रुवारी 2026 रोजी आपला मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनिता भालेराव, तहसीलदार रामदास कोलगणे आदीसह पत्रकार उपस्थित होते. पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विविध समित्यांतर्गत नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणूक कार्यक्रमाच्या सूचनेची प्रसिद्धी 16 जानेवारी 2026 रोजी, नामनिर्देशन पत्र स्वीकारणं 16 जानेवारी ते 21 जानेवारी, नामनिर्देशन पत्राची छाननी 22 जानेवारी, उमेदवारी मागे घेण्याची मुदत 27 जानेवारी, निवडणूक चिन्ह वाटप 27 जानेवारी, अंतिम उमेदवारांची यादी 27 जानेवारी रोजी आणि मतदानाचा दिनांक 5 फेब्रुवारी तर मतमोजणी 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे. दिनांक 1 जुलै 2025 हा मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक आहे. जिल्ह्यात एकूण ग्रामपंचायती 705 असून गटांची संख्या 54 तर गणांची संख्या 108 आहे. मतदान केंद्राची संख्या 1278 आहे. एकूण मतदारांची संख्या 10,42,957 आहे. यामध्ये पुरुष मतदार 5,39,998, स्त्री मतदार 5,02,954 तर तृतीयपंथीय मतदारांची संख्या 5 आहे. तहसीलदार स्तरावर BLO मार्फत दुबार मतदाराची पडताळणी करण्यात आली असून दुबार मतदारांबाबत आयोगाने विहित केल्याप्रमाणे हे मतदान कुठे मतदान करणार आहेत याबाबत आवाहन करून त्यांच्याकडून लेखी माहिती घेण्यात येणार आहे. मतदानासाठी आवश्यक मतदार यंत्र उपलब्ध होणार असून निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. उमेदवारांसाठी खर्च मर्यादा. जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी उमेदवारांना खर्च मर्यादा याप्रमाणे असेल. 50 ते 60 निवडणूक विभाग गट असलेल्या जिल्हा परिषदेसाठी 6 लाख आणि त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांसाठी 4,50,000 रुपये खर्च मर्यादा आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.